काळा आणि लाल मसाला कसा केला ते दाखवते मी तुम्हाला. कढईत गॅसवर ठेवली, मिरच्या टाकल्या, त्या भाजल्या, खोबरं, धणे, ते पण खोबरं पण भाजायला घेतलं कढईत. खसखस भाजली, सुंठ, वेलच्या, लवंग, मिऱ्या, दगडफूल ते पण भाजलं, तेजपान पण भाजलं. सर्व कढईत काढलं ते गार होण्यासाठी. नंतर हळद पण भाजली थोडी, कांद्याची करप ती पण भाजून घेतलं, धणे पण भाजले. एवढ्या मिरच्या आहे काळ्या मसाल्याच्या, एवढं ते खोबरं, लसूण, धणे, कांद्याची करप, बडीशोप आणि लाल मसाल्याचं इकडं. आता कच्चं खोबरं, बडीशोप, जिरं आणि हळद एवढं लाल मसाल्यामध्ये टाकलं ना. हा काळा मसाला झालेला कुटून, हा लाल मसाला आहे. कलर बघा काळा मसाल्याचा आणि लाल मसाल्याचं कसं आहे. तुम्हाला आता खिचडी करून दाखवते कशी आली माझी. कढईत याच्यात कुकरमध्ये तेल टाकलं, शेंगदाणे, लसूण, हिंग, जिरं, कांदा, बटाटे, कोथिंबीर टाकली, मसाले टाकले, हळद थोडेच टाकून पाहिले कशी तिखट आहे का काय अंदाज. तांदूळ धुवून टाकले, नंतर पाणी टाकलं, मग मीठ टाकलं, नंतर उकळून झाल्यावर झाकण लावलं, नंतर जग्सला दिली वाढून खायला.